हाय गाईज, गुड मॉर्निंग. आय होप तुम्ही सगळे चांगले असाल, मजेत असाल. आम्ही कटरा जम्मू काश्मीरमध्ये येऊन 5 दिवस झालेले आहेत. या 5 दिवसांमध्ये आम्ही वैष्णवदेवी मातेचं गुफेमध्ये जाऊन दर्शन घेतलं, भैरवनाथांचं दर्शन घेतलं. काश्मीर इथे झालेल्या हल्ल्यामुळे, आतंकवादी हल्ल्यामुळे इकडे खूप गर्दी कमी आहे. त्याच्यामुळे आम्हाला वैष्णोदेवी मातेचं, भैरवनाथांचं दर्शन अगदी मनसोक्त घेता आलं. काल आम्ही शिवखोडी या गुफेमध्ये गेलेलो. शिवखोडी गुफा ही शंकराचं स्थान आहे. शंकरांनी त्रिशूळाने शिवखोडी गुफा तयार केलेली. शिवखोडी गुफेमध्ये जाताना सुद्धा आतून एकदम अरुंद छोटासा रस्ता आहे. त्या रस्त्याने आतमध्ये दर्शनाला जावं लागतं. तसं तिथून दूधगंगा नदीसुद्धा वाहते आणि हा सर्व पहाडी एरिया आहे. कुठेही गेले तर चारी बाजूनी पहाडी आहे. मस्त थंडी थंडी हवा, एकदम वातावरण खूप छान आहे इकडचं. आणि आज आम्ही मनाली येथे जाणार आहेत. मनाली येथे आम्ही जाऊन मनाली शिमला येथे आम्ही 4 दिवस राहणार आहेत. तर आता आमची बस येणार आहे 8 वाजता आणि 8 वाजता आम्ही इथून कटरा जम्मू काश्मीरमधून निघणार आहे. तर गाईज, मी नेहमीप्रमाणे तुम्हाला तेच सांगते की आई एकविरा टूर ट्रॅव्हलचे ऑर्गनायझर विशाखा पाटील आणि दिनेश पाटील यांनी ही टूर एवढ्या चांगल्या प्रकारे अरेंज करतात. कुठल्याही प्रवाशांची दगदग घाई अशी होत नाही. मनसोक्त दर्शन पण घ्यायला मिळतं, मनसोक्त शॉपिंग करायला मिळते, खरेदीसाठी भरपूर वेळ ते देतात आपल्याला. आणि रूमसुद्धा इथे AC रूम, डिलक्स रूम आहेत. एका रूममध्ये 3 लोक अशी शेअरिंग आहे. रूम पण मस्त एकदम. आणि इकडे जेवण बनणारे आचार्य आपले डोंबिवली आपल्या इकडचेच असल्यामुळे जेवण स्वादिष्ट, रुचकर, एकदम मस्त जेवण असं असतं. मेन बाहेर कुठे आपण गेल्यावर मेन आपल्याला जेवणाची क्वालिटी पाहिजे. जेवण चांगलं असेल तर आपलं शरीरसुद्धा चांगलं असतं. त्याच्यामुळे कितीही दिवस टूरमध्ये राहिलं आहे, कुठलाच पोटाचा कोणाला काही त्रास होत नाही. त्याच्यामुळे जेवण मेन बेस्ट क्वालिटी आहे. आणि आज आम्ही आता निघणार आहेत मनाली येथे. तर गाईज, तुम्हाला एकंदरीत आमचा हा 5 दिवसाचा प्रवास कसा वाटला ते तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय माता दी.